सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये तुम्हाला उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. तुमची काही कामं पूर्ण न झाल्यानं चिडचिड मात्र होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. आईकडनं तुम्हाला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावेल. कौटुंबिक जीवनामध्ये सुख आणि शांती राहील. नवीन कामं हाती मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील. कुटुंबामध्ये काही शुभ घटना या घडू शकतात. मोठ्यांकडून तुम्हाला पैसे मिळतील. नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नशीब तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक जीवनातील गोंधळ तुमचा दूर होईल. अनावश्यक खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मित्रांसोबत तुम्ही फिरायला बाहेर जाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मुलांच्या कामांमुळे आनंदी राहाल. तुमचं राहणीमान सुधारेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. नोकरी व्यवसायामध्ये पार्टनर आणि सहकाऱ्यांकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही आज आळस सोडून द्या. दिवसभरामध्ये केलेलं काम हे तुमच्यासाठी शुभ राहील. एखादं काम केल्यानं उच्च गुण तुम्हाला मिळतील. यशासाठी परिस्थिती योग्य राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा प्रवास सुखकर होईल. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये मात्र बाहेर जावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. मुलांच्या आनंदामध्ये वाढ होईल. नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. मित्रांच्या मदतीनं जीवनातील निराशा दूर होईल. संध्याकाळी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोट खराब होऊ शकतं. वाताच्या विकारांमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवा. घरामध्ये शुभ कार्य घडेल. मित्रांच्या मदतीनं व्यवसायाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमची ही सर्व कामं होतील. तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. अध्यापन, लेखन ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला गती येईल. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. मुलांकडून तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासंबंधी निकाल आज मिळतील. चांगल्या मालमत्तेतून उत्पन्न मिळू शकतं. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी काही अडचणी येतील. इच्छेविरुद्ध काही काम होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. कुटुंबातील परिस्थितीमुळे तुमचं मनोबल वाढेल, ज्यामुळे नशिबाची साथ मिळेल. तुमच्या अनियोजित खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रियजनांकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा जर काही मोठा प्रोजेक्ट असेल तर तो पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आईच्या आशीर्वादानं तुमची कामं पूर्ण होतील. वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीनं अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल.
मुलांच्या बाजूनं आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये सुखद परिणाम तुम्हाला मिळतील. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला धावपळ करावी लागेल, ज्याचे परिणाम तुमच्यासाठी फायदेशीर असतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कष्ट करावे लागतील. बोलण्यावर आणि शब्दावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ शकतो. गुंतागुंतीच्या समस्यांपासून तुम्ही दूर राहा. आज तुम्हाला काही प्रवास घडेल. आरोग्याची मात्र तुम्ही थोडी काळजी घ्या. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं भाग्य उंचावेल. तुमच्या कामाची, संपत्तीची आणि बाकी सगळ्या गोष्टींची कीर्ती वाढेल. शत्रूचा नाश होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून एखादं काम करण्याची योजना आखत असाल तर हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुमची सर्व कामं बिघडू शकतात. सावध राहिल्यास कोणतीही अडचण न होता काम पूर्ण होईल. जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद मात्र होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा. धार्मिक कार्यक्रमात देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मालमत्तेच्या सुधारणेवर आणि देखभालीवरती, मेंटेनन्सवरती तुम्ही खर्च कराल, ज्यामध्ये नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. मित्र आणि नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. मालमत्तेचे उत्पन्नाचे नवीन स्रोत आज तुमचे विकसित होतील. राजकारणात संपर्क वाढल्यानं तुम्हाला फायदा होईल. आजचा दिवस हा गुंतवणुकीसाठी फायदेशीर असेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची श्रद्धा वाढेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. तरी मी श्री गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही रोज तुमच्यासाठी राशी भविष्य घेऊन येत असतो. धन्यवाद.